कसा होता महेश मांजरेकर सरांबरोबर तो नाटक आणि सिनेमामधला फरक काम करताना? सर म्हणून मी एक गज खाऊन घेतला. सर काय झालं, महेश मांजरेकर सर ब्रिलियंट आहेत, ब्रिलियंट. म्हणजे तो फरक नाही जाणवला. मी माझं दे धक्कापासून एकच ठरलेलं आहे, महेश सरांना फॉलो करायचं. फॉलो द डिरेक्टर. म्हणजे हे चुकीचं वाटेल पण मी किंवा हे म्हणतोय ते, पण मी दिग्दर्शकाचा ऍक्टर आहे. तुम्ही मला सांगा हे करायला मी करतो. इम्प्रोव्हायझेशन येतं, ते विनोदात तयार होतं की आपण जरा एक टेम्पो काहीतरी बोलूया, पण दिग्दर्शकाला काय पाहिजे हे तू डिलिव्हर करायला पाहिजे. हे मला महेश सरांनी सिनेमातलं शिकवलं. तुला काय येतं ते बघण्यात दिग्दर्शकाला अजिबात इंटरेस्ट नसतो. दिग्दर्शकाला त्या पात्रात काय हवंय हे तू द्यायचा प्रयत्न कर. आणि ते मी ते म्हणजे शिवाजीराजे भोसले बोलतो पासून दे धक्कापासून ते फॉलो करतोय. तर मी त्यांना कुठलंही त्यांचं काम करत असेल, म्हणजे खिल्लारी जरी केलं असेल, म्हणजे मी त्या पुन्हा शिवाजीराजे भोसलेला मी तो असा एक बेस लावलेला की त्याचं घर नायनाट करून टाकेन, विलन आहे, उसको कार डोळा वेगळा आहे, काहीतरी वेगळं आहे, तर त्याला तो आ बनवतो. सरांनी मला डबिंगमध्ये सांगितलं असं काही करू नकोस, तो आधी त्याच्या ॲपिअरन्सनीच विलन आहे, त्याच्या बॉडी लँग्वेजनी, त्याच्या त्या वर्णांनी, त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या त्या स्टाईल, तो आहे विचित्र. त्याला आणखीन तू हे करू नकोस, नॅचरल ठेव. आपल्याकडे काय होतं, ही थेअरी नको सांगत नाही सर. म्हणजे काय, मी असा बोललो म्हणजे हिरो आणि मी असा बोललो म्हणजे मी विलन, हे नाही, असं काही नसतं. तुमचा पात्राकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो आणि तो दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला शिकवला.